विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव ओढलं जातंय। पुण्यातील जनता सुज्ञ, सर्व गोष्टी जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोहोळांची पाठराखण। मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई विमानतळावर गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी मोहोळ यांच्यावर आरोप। आमची लढाई अजूनही संपली नाही, संपूर्ण डील रद्द झाली तर जल्लोष करू, अन्यथा उपोषणाला बसू। जैन मुनींचा इशारा, तर पालकमंत्र्यांकडून जैन समाजावर अन्याय। जैन मुनींची अजित पवारांवर नाराजी। रवींद्र धंगेकरांची पुण्यातील जैन बोर्डिंगला भेट। आश्वासनाप्रमाणे शिंदेंनी 2 दिवसात तोडगा काढला। धंगेकरांकडून शिंदेंचं कौतुक, तर तिसरा अंक सुरू झाल्यास राजकीय जीवनाची चिरफाड करेल। धंगेकरांचा मोहोळांना इशारा। जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी रुपये गोठवले। प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टींना 230 कोटी काढता येणार नाहीत। धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावून सुद्धा सापडता कामा नयेत। मुंबईतून अमित शहांची गर्जना। आम्ही जागा बळकावली नाही, विकत घेतली। भाजप काचेच्या घरात राहत नाही, आमच्यावर दगड फेकू नका। भाजप मुख्यालयाच्या भूमिपूजनावरून विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। मराठी भाषा भवन रखडलं, पण भाजपच्या कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगाने हल्ली। संजय राऊतांची टीका, तर कार्यालयाची जागा रीतसर 90 कोटीला विकत घेतली। बन यांचा पलटवार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन। मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडेंसह मुरलीधर मोहोळ सुद्धा भूमिपूजनावेळी उपस्थित। 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या, आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा। राज ठाकरेंचे बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना आदेश। नाशिकमध्ये मनसेसोबत असेल तर फायदाच होईल। बैठकीत शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांची भूमिका, तर स्थानिक पातळीवर नव्हे जिल्हा पातळीवर निर्णय घ्या, पवारांच्या सूचना। ठाकरेंच्या शिवसेनेचा वरळी डोममध्ये निर्धार मिळावा। राहुल गांधींप्रमाणे आदित्य ठाकरे सुद्धा फोडणार बोगस मतदानाचा बॉम्ब। निर्धार मेळाव्यात मल्टीमीडियाच्या माध्यमातून सादरीकरण। मतदार याद्यांबाबत विरोधक गंभीर नाहीत, निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग। ठाकरेंच्या मेळाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। राजस्थान, एमपी, यूपी, गुजरात, बंगालसह 12 राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया होणार। उद्यापासून प्रक्रियेला सुरुवात, 7 फेब्रुवारीपर्यंत चालणार। पीडित डॉक्टर तरुणीसारखीच आमची स्थिती झाली होती। माजी खासदार रणजित निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न। 2 सख्ख्या बहिणींचा आरोप। रणजित निंबाळकरांकडून ऊसतोड मजुरांना मानसिक त्रास आणि मारहाण। सुषमा अंधारेंचा आरोप। फलटणमधील पोलीस स्टेशन कोण हाताळत आहे? महिला डॉक्टर आत्महत्येवरून देखील हल्लाबोल। रणजित सिंह निंबाळकर सुषमा अंधारेंच्या विरोधात मानहानीचा खटला चालवणार। अंधारे यांनी केलेले आरोप बनावट आणि लाजिरवाणी। निंबाळकर यांचा खुलासा। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन। डॉक्टर महिलेला न्याय न मिळाल्यास तुम्ही फटके खाणार, रमेश पाटलांची निंबाळकर यांना धमकी। जानेवारी-मार्च दरम्यान महिला डॉक्टरचा आरोपी बदनेसोबत संवाद। दोघांची एकमेकांच्या विरोधात तक्रार। आत्महत्या करेन असं महिला डॉक्टरना बनकरला सांगितलेलं, चाकणकरांची माहिती। दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये वाजले की 12 गाण्यावर लावणीचे ठुमके। नागपूरच्या कार्यालयामधील व्हिडिओ व्हायरल। प्रकार निषेधार्ह, कारवाई करणार, प्रफुल्ल पटेलांचा इशारा। राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणीचा तो व्हिडिओ प्रचंड अस्वस्थ करणारा। सुप्रिया सुळेंची टीका, तर पक्षाचे 12 वाजून टाकले, आव्हाडांनीही डिवचलं। राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन। लावणीच्या व्हिडिओवर टीका करणाऱ्यांच्या नजरेत दोष आहे, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांचे स्पष्टीकरण। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा उद्या भव्य मोर्चा। शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडूंची शेतकऱ्यांसह नागपूरकडे कूच। अन्नधान्य, कपडे, भाजीपाला घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी। लंडनहून आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं उद्यापासून कोल्हापुरात प्रदर्शन। शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। समुद्रातील वादळ सदृश स्थितीचा गणपतीपुळे किनारपट्टीला फटका। किनाऱ्यावरील पर्यटकांना पोलिसांनी बाहेर काढलं। बंगालच्या उपसागरातील मिथी चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम।